अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो. आज आपण या इथे सावळीची जणू ही सावली या मालिकेचे अपडेट्स पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत. प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता इथे जो काही सुखदेव आहे त्याला इथे नोकरी मिळालेली असते. नोकरी मिळालेली म्हणजे की जी काही ऐश्वर्य आहे, ऐश्वर्याच्या कटकारस्थानामुळे हे सर्व काही ते होणार असतं. जे ऐश्वर्य आहे, ऐश्वर्याने आता इथे सुखदेवला नोकरी दिल्याचं कारण असतं आणि ते म्हणजेच की इथे तिनं मुद्दामूनच इथे त्याला बोलावून घेतलेलं असतं. बोलावून घेतल्याच्या नंतर आता इथे जो काही सुखदेव आहे तो इथे मेहेंदळे कुटुंबामध्येच नोकरीसाठी गेलेला असतो. इकडे मात्र तो मेहेंदळे कुटुंबामध्ये नोकरीसाठी गेल्याच्या नंतर बऱ्याच काही अशा व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह अशा गोष्टी ते होत असतात. कारण काही जरी झालं तरी सुद्धा इथे जो काही सुखदेव आहे, सुखदेवला पैशाची खूप जास्त गरज असते आणि खूप जास्त पैशाची गरज असल्या कारणाने इथे म्हणजे काही आपली ही आहे ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याने बरोबर ते गोष्टी इथे ओळखलेल्या असतात आणि त्या गोष्टी सर्व काही इथे ओळखल्याच्या नंतर आता त्या सर्व काही गोष्टी इथे ओळखल्याच्या नंतर सर्वजणांना खरं तर इथे जी काही जयंती आहे, जयंतीला जी काही आपली जयंती आहे, जयंतीला मात्र इथे खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि इथे खूप जास्त आनंद झाल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही आपला हा आहे सुखदेव आहे, सुखदेव त्याच गोष्टीचा पुन्हा इथे नव्याने विचार करत असतो. आता जेव्हा तो इथे मेहेंदळे कुटुंबामध्ये जातो किंवा मेहेंदळेच्या परिवारामध्ये नोकरीसाठी जातो आणि तिथे गेल्याच्या नंतर तो एक गोष्ट इथे पाहत असतो. तिथेच आता इथे सावली सोबत असताना तिथे मी कशा पद्धतीने काम करू, कशा गोष्टी इथे करू, हा प्रश्न इथे सतत त्याच्या मनामध्ये फिरत असतो आणि सतत हा प्रश्न त्याच्या मनामध्ये इथे फिरत असताना मात्र काही जरी झालं तरी सुद्धा आपण आता ह्या सर्व गोष्टी अशा झाल्याच्या नंतर काय करायचं काही नाही, हाच इथे त्याला मोठा प्रश्न सुद्धा पडलेला असतो. आता मात्र प्रेक्षकांनो, जो काही सुखदेव आहे, सुखदेव जेव्हा तिथे काम करण्यासाठी जातो आणि काम करायला गेल्याच्या नंतर मात्र इथे आता सावलीच्या मनामध्ये विचार येतो. दादा तर बोलला होता की त्याला नोकरी लागलेली आहे, मग ती नोकरी कशाची आहे, काय आहे हे आपण इथे शोधलं पाहिजे. म्हणूनच तो आता जी काही सावली आहे, सावली मात्र इथे त्याला फोन करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला फोन करण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर आता जी काही सावली आहे, सावली इथे एका गोष्टीचा खूप छान पद्धतीने विचार करते की दादाला फोन करावं, म्हणून ती त्याला फोन करते आणि फोन केल्याच्या नंतर इथे ती त्याला विचारत असते, दादा तुला नोकरी लागलेली आहे, कुठे लागली, कशी लागली आणि कशाची लागलेली आहे, तुझा आज नोकरीचा पहिला दिवस आहे, म्हणून ती त्याला शुभेच्छा देत असते. आता मात्र इकडे घरामध्ये तिलोत्तमा नसते, सारंग नसतो, हे सर्वजण घराच्या बाहेर गेल्याची खात्री ऐश्वर्या करते आणि ह्या सर्व गोष्टींची खात्री इथे तिने केल्याच्या नंतर आता घरामध्ये आपण पार्टी करूयात असा इथे ती प्लॅन करते आणि किटी पार्टीचा इथे प्लॅन केल्याच्या नंतर तिच्या बऱ्याच अशा मैत्रिणी आलेल्या असतात. बऱ्याच अशा मैत्रिणी इथे आल्याच्या नंतर ती पार्टी करण्याचा विचार करते. आता तिनं ती पार्टी करण्याचा विचार केल्याच्या नंतर खूप साऱ्या मैत्रिणींसाठी चहा, नाश्ता, जेवण वगैरे हे सर्व काही अरेंज केलेलं असतं आणि मुद्दामूनच आता जी सावली आहे ती सुद्धा इथे घरात नसते, ती सुद्धा बाहेर गेलेली असते आणि त्याचबरोबर आता जी काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या आता इथे सुखदेवला खूप सारे कामं इथे सांगण्याचं काम करत असते. त्याचबरोबर इथे ती बोलत असते, जेव्हा इथे सरबत किंवा ज्यूस वगैरे घेऊन आलेला सुखदेव जो आहे, मुद्दामूनच ऐश्वर्या त्याच्या पायाला पाय घासते आणि तेव्हा त्याच्या हातातून मात्र इथे जे काही ज्यूसचा ट्रे आहे तो पूर्णतः खाली सांडतो. पूर्णतः ज्यूसचा ट्रे ते खाली सांडल्याच्या नंतर आता ऐश्वर्या खूप जास्त ओरडते आणि ओरडल्याच्या नंतर आता इथे ती बोलत असते, हा सर्व काय प्रकार आहे आणि तुझी हिंमत कशी झाली ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने करण्याची वगैरे, आणि मग तू आता इथे एक काम कर, हे सर्व काही तुझे सांडवलेलं आहे ते सर्व काही इथे
इथे तू जे काही हे सांडवलेलं आहेस ते पूर्णतः इथे तू व्यवस्थित कर वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते. आणि तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही सखदेव आहे त्याच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही. आणि कुठलाच पर्याय त्याच्याकडे शिल्लक न राहिल्यामुळे आता त्याला ते सर्व काही ते क्लीन करावं लागतं. आणि तो क्लीन सुद्धा करायला घेतो. क्लीन करत असताना मात्र त्याच्या मनामध्ये एकच इथे विचार येत असतो, हे सर्व काय आहे आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झालेल्या आहेत. काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे मला हे सर्व काही करावंच लागणार आहे. तेवढ्यातच आता इथे जी काही सावली आहे, सावली सुद्धा इथे आलेली असते. हा सर्व प्रकार इथे ती पाहत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही मेहेंदळे आहे, जे काही इकडे जयंतराव आहे, जयंतरावांनी इथे आता जो काही देवा आहे, देवाला मात्र इथे जेवणाचं आमंत्रण दिलेलं असतं. जेवणाचं आमंत्रण दिल्याच्या नंतर इथे जो देवा आहे, देवा मात्र इकडे जेवणासाठी आलेला असतो. जेव्हा देवा इथे जेवणासाठी येतो आणि जेवणाचं आमंत्रण दिल्याच्या नंतर आल्याच्या नंतर तो खूपच खुश असतो. तो बोलत असतो की मी कोणाकडून कसलीच अपेक्षा करत नाही. आपल्याला इथे व्यवस्थित जेवायला जरी मिळालं तरी सुद्धा आपण इथे खूपच जास्त खुश असतो. असं म्हणूनच तो आता ह्या सर्व गोष्टींचा इथे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो इथे बघत असतो. तर आता मात्र इथे प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होणार असते. आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा इथे जो काही देवा आहे, देवा मात्र ह्या सर्व गोष्टींचा इथे विचार करतो. आणि तेव्हा आता इथे त्याचं खूप पोट भरलेलं असतं, व्यवस्थित पद्धतीने त्याचं जेवण झालेलं असतं. त्याचं व्यवस्थित पद्धतीने जेवण झाल्याच्या नंतर आता जो काही देवा आहे, देवा मात्र इथे त्याला ह्याच गोष्टी इथे बोलण्याचं काम करत असतो. आणि त्याचबरोबर आता इथे जे काही जयंत आहे ते इथे बोलत असतात, तुम्ही इथे आलात आणि ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने झाल्या, त्यामुळे आम्ही खरंच खूप जास्त खुश सुद्धा आहोत. असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरी सुद्धा हा सर्व प्रकार या पद्धतीने होताना दिसत आहे. आता मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला इथे हा आहे देवा आहे, देवा इथे बोलत असतो, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मनातील सर्व गोष्टींचा इथे मी व्यवस्थित विचार करेन. आणि या सर्व गोष्टींचा इथे व्यवस्थित विचार केल्याच्या नंतर आता जी काही आपली सावली आहे, सावलीला व्यवस्थित पद्धतीने इथे हे करण्याचं काम सुद्धा इथे मीच करणार आहे. म्हणजेच की आता तिच्या आयुष्यामध्ये किती काही गोष्टी आहेत आणि किती काही गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये असल्या कारणाने आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे हा सर्व काही प्रकार जो आहे तो इथे ह्या पद्धतीने होत आहे. मग तुम्ही अजिबातच इथे काळजी करू नका वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे जो काही आपला हा आहे देवा आहे इथे तो बोलत असतो. आता मात्र सावली जेव्हा घरी जाते, आता सावली इथे घरी गेल्याच्या नंतर ती पाहते तर हे सर्व काही या पद्धतीने इथे होत आहे. तिला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबातच इथे मान्य नसतात की हे सर्व अशा पद्धतीने इथे होत आहे. ती खूपच जास्त इथे चिडचिड करत असते. तिची ही जी काही इथे चिडचिड होत आहे ती चिडचिड मात्र इथे अगदीच हे सर्व काही पाहण्याजोगी असते. कारण आता जेव्हा सावली तिच्या भावाकडे पाहते, कारण आता ऐश्वर्याची आहे, ऐश्वर्या इथे त्याला बोलत असते की इथे तू हे सर्व काही ज्यूस सांडलेला आहे, माझ्या चप्पलवरचं सुद्धा तू इथे हे साफ करायला हवंस. असं म्हणूनच ती आता सुखदेवला इथे ते सर्व ज्यूस आणि ते सर्व काही चप्पलवरचं साफ करायला लावत असते. आणि तेव्हाच तिथे सावली येते. सावली ते पाहत असते, दादा तू इथे कसा म्हणून असं तिने विचारल्याच्या नंतर मात्र इथे सखदेव तिच्याकडे पाहतो. आणि तेव्हा सावलीला खूप जास्त वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. तिच्या दादाला ही सर्व काही ते कामं करावी लागत आहे, त्यामुळे तिला वाईट सुद्धा वाटत असतं. पण आता प्रेक्षकांनो हे सर्व काही जरी झालेलं असलं तरी सुद्धा आता इथे तिच्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा इथे शिल्लक राहिलेला नसतो. तर इथे मात्र आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण उद्याच्या भागामध्ये इथे आपण असं पाहणार आहोत प्रेक्षकांनो की कशा पद्धतीने आता इथे हे सर्व काही इथे होताना आपल्याला लवकरच दिसणार आहे. आणि ते सगळं काही म्हणजेच की इथे आता जो काही सुखदेव आहे तो इथे ह्या पद्धतीने इथे काम करत आहे. आणि त्याने इथे ह्या पद्धतीने काम केल्याच्या नंतर मात्र सावलीला होणारा त्रास हा इथे सारंगला समजणार असतो. सारंग विचारणार असतो आणि तेव्हा मात्र सुखदेव बद्दल सर्व काही गोष्टी इथे ती सांगत असते. आणि तेव्हा आता इथे जो सारंग आहे, सारंग मात्र हा सर्व काही काय प्रकार आहे, तू असं इथे कसं वागू शकतेस किंवा तुझी हिंमत कशी
कशी झाली, ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने करण्याची, ह्या पद्धतीने हे सर्व काही करण्याची, या इकडं अनेक गोष्टी इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. तर अशाच नवनवीन आणि छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्हाला आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करायचं आहे आणि अशा छान छान डेली मालिकांचे अपडेट सुद्धा पाहिजे आहेत. तर प्रेक्षकांना पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजकदार अशा एपिसोड सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सावळ्याची जणू ही सावली ह्या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.